मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता युवराज पुन्हा दारू पिऊन घरी आलेला असतो. तर निशीला तो मारत असतो, निशीला ढकलत असतो, निशी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. पण तारिणी तेव्हा मध्ये येते. तारिणी आणि केदार दोघंही तिथं असतात. तारिणी म्हणते, युवराज भाऊजी तुम्ही दारू पिऊन आलात? तेव्हा युवराज म्हणतो, कोण आहेस तू मला विचारणारी? तेव्हा तारिणी म्हणते की बाहेर व्हा तुम्ही, आज रात्रभर तुम्ही बाहेर राहायचं आहे, या घरात पाऊल ठेवायचं नाही. तेव्हा मात्र युवराज तिला म्हणत असतो की तू कोण आहेस विचारणारी, आणि तू कोण आहे सांगणारी मला? हे सगळं बोलण्याचा अधिकार तुला नाही. त्यावर मात्र तिथे केदार तारिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि म्हणतो की ती या घरची मोठी सून आहे, सौ तारिणी केदार खांडेकर. त्याच्यामुळं तू तिला अडवू शकत नाही, कारण तिनं जो निर्णय घेतलेला आहे तो या कुटुंबाच्या भल्यासाठी योग्य असाच निर्णय घेतलेला आहे. तेव्हा युवराज म्हणत असतो की कोण लागून गेली ती मला विचारणारी? काही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते माझं आहे. तेव्हा तारिणी म्हणते, बाद झालं युवराज भाऊजी. आणि मग असं म्हणत तारिणी युवराजला बाहेर ढकलते, कारण युवराजची मुजोरी जरा जास्तच वाढलेली असते. तारिणीनं आता निर्णय घेतलेला असतो, काहीही झालं तरीही युवराजला या घरात पुन्हा एंट्री द्यायची नाही, कारण आजपर्यंत युवराजने जे काही कांड केलेले असतात ते तारिणीला चांगलेच माहिती आहेत. तरीही तारिणी शांतपणे या युवराजच्या प्रत्येक गोष्टी शांतपणे ऐकून घेत असते. पण आता मात्र तारिणीने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीही युवराजला त्या गोष्टीची शिक्षाही भोगावी लागणारच आहे. आणि युवराज या सगळ्यामध्ये अजिबात लपून राहू शकत नाही, कारण त्याने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची शिक्षाही त्याला भोगावी लागणार आहे, असं तारिणीने ठरवलेलं असतं. मग तारिणीने युवराजला बाहेर हकललेलं असतं आणि तारिणी मात्र पाहत असते. तारिणी म्हणते की अजिबात नाही, उद्या सकाळी यायचं, तोपर्यंत घरामध्ये यायचं नाही, असं म्हणत तारिणीने त्याला हाकलून दिलेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता तारिणी वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. तारिणीला वाईट वाटतंय, जे काही घडलेलं आहे ते चुकीचं आहे. आता नक्की हा युवराज काय करणार आहे, तो कुठं जाईल, काय करेल, या गोष्टीबद्दल सुद्धा तारिणीच्या मनात शंका कुशंका सुरू असतात. तिला असं वाटत असतं की युवराजने नको त्या गोष्टी करू नये, हे सगळं करण्याने त्रास त्यालाच होत आहे. पण युवराज मात्र ऐकत नसतो. आज युवराजने जी मोठी चूक केलेली असते ती एवढी मोठी असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, कारण त्याला असं वाटत आहे की त्याने जे काही केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. पण तसं नाही आहे प्रेक्षकांनो, कारण तो चुकीचं वागलेला आहे. घरातल्या कुठल्याच गोष्टीशी तो अगदी विचार करून वागत नाही आहे, तर घरात त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. तारिणी म्हणत असते की युवराज भाऊजी तुम्ही जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, तुम्ही असं करायला नको होतं. तेव्हा युवराज म्हणतो की मी काय चुकीचं केलं आहे, मला पैसे हवे होते आणि मी ते पैसे मिळवलेले आहेत, या व्यतिरिक्त चुकीचं मी काहीही केलेलं नाही, असं तो ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र तारिणी म्हणत असते की बाद झालं युवराज भाऊजी, कारण आत्ता माझ्याकडे पुरावा आहे. जर का माझ्याकडे पुरावा नसता तर तुम्ही सगळ्यांनी मला इथे पुरावे मागितले असते आणि मलाच विचारलं असतं की हे सगळं काय आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पुरावे हवे असतील, कारण माझ्याकडून जर पैसे गेले असतील तर या सगळ्याला जबाबदार तुम्ही सगळ्यांनी मला धरलं असतं. तारेणी म्हणत असते की आता युवराज चुकतोय. पद्मिनी चिडलेली असते. युवराज म्हणतो तू शिक्षा देणार मला? तेव्हा तारिणी म्हणते की हो, गरज पडली तर तेही करेल मी, जी शिक्षा द्यावी लागेल, पोलीस जे देतात ती शिक्षा देईल, तुला पोलिसात देईल. आता मात्र सगळेजण पाहत असतात. पद्मिनीला खूप राग येतो. पद्मिनी सनसनीत अशा युवराजच्या कानाखाली ठेवून देते, कारण तिला तिच्या मुलाचा अपमान होतोय ही गोष्ट मनाला लागलेली असते. तिला वाईट वाटत असतं की नाही, माझ्या युवराजच्या बाबतीत असं काहीही व्हायला नको आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. तारिणी तेवढ्यात तिथे येते. युवराज रागाने निघून जातो. तारिणी म्हणते की पद्मिनी काकू शांत व्हा, अहो तो रागात आहे, राग कमी झाला की येईल तो. पद्मिनीला पुन्हा राग येतो. पद्मिनी म्हणते तू तर बोलूच नकोस, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, तू ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, माझ्या युवराजचा अपमान झालेला आहे, असं म्हणत पद्मिनी तारिणीला दोष देते. इकडे कौशिकी आता किचनमध्ये आलेली असते. तारिणी येते. कौशिकीचा चेहरा पडलेला असतो. तारिणीला पण खूप वाईट वाटतं. तेव्हा का तारिणी विचारते की कौशिकी ताई काय झालं? मला माहिती आहे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत जर असं काही झालं तर त्रास होतो, मलाही अनुभव आहे, पण आत्ता युवराज भाऊजी जे वागलेले आहेत ते चुकीचंच वागलेले आहेत, त्यांनी अशा पद्धतीने वागायला नको होतं.
त्यांनी ती गोष्ट चुकीची केलेली आहे असं म्हणत तारिणी बोलत असते. इकडे तारिणीच्या बाबांना आता टेन्शन आलेलं असतं. तारिणी जे काय करते ते योग्य तर आहे का तारिणीने जो काही गोंधळ घातलेला आहे त्याच्यामुळे त्रास तर होणार नाहीये ना. तेव्हा सुमी म्हणते की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, निशीवर तिचा खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. निशीसाठी ती काहीही करायला तयार होईल. पण आत्ता तिने जे काही निर्णय घेतलेले आहेत, जे काही केलेलं आहे ते सगळ्यांच्या भल्यासाठी करत आहे. मला माहीत नाही, आपण एकच बाजू ऐकून घेतो आणि त्याच्यावरती बोलतो. त्यापेक्षा सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तरच आपल्याला या सगळ्याचा अर्थ लागेल. त्यामुळं तू निश्चिंत राहा. जेव्हा निशी लहान होती, रेखा दिवसभर घरातल्या कामात बिझी असायची, तेव्हा तारिणीच निशीला सांभाळायची. अगदी छान असं तिने सांभाळलेलं आहे. कारण काहीही झालं तरीही तिच्या मनात निशीबद्दल प्रेम आहे, माया आहे. कारण अगदी लंगोट बदलण्यापासून सगळ्या गोष्टी तिनं केलेल्या आहेत. मी एवढंच सांगते की जे काही आहे त्याच्यावरती तू विश्वास ठेव. तू का बिनधास्त राहा, काळजी करायची गरज नाही. इकडे आता तारिणी आणि कौशिकी बोलत आहे. तारिणी म्हणत असते की त्यांचा राग शांत झाला तर ते येतील. आणि कौशिकीताई तुम्ही मला एकदा सांगा ना, म्हणजे तुम्हाला काय वाटतं. तेव्हा कौशिकी म्हणते की हे बघ तारिणी, जो डिसिजन घेतला गेला, जे सगळं झालं ते मला अगदी पटतंय. पण काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण ज्या पद्धतीने हे सगळं घडतंय, कारण आता ह्या सगळ्याला आम्ही जबाबदार आहोत. तुला माहिती आहे का, मला आई पण आलं ना ते इरामुळं नाही आलं तर या युवराजमुळं आलेलं आहे. त्यावेळेस माझ्या मनात पहिल्यांदा ती भावना निर्माण झाली. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या होत्या. युवराज खूप गोड होता गं, लाडका होता आमच्या सगळ्यांचा. आम्ही सगळ्यांनी त्याचे लाडच केले. त्याला कुठल्याच गोष्टीत कमी नाही पडू दिलं. पण आता त्याचा त्रास होतोय. त्याचे लाड केले नसते तर ही गोष्ट झालीच नसती. इकडे टेक्नो मात्र कधी एकदा त्याला नमाशी बोलतोय असं झालेलं असतं. आणि टेक्नो म्हणत असतो की नाही, तेवढ्यात कमांडर तिथे येतात. तारिणीचा फोन येतो, पर्सनल काम आहे, युवराजचं लोकेशन ट्रेस करायचंय. घरी वाद घालून चोरी करताना पकडला गेला म्हणून वाद घालून निघून गेला. सगळेजण सांगू लागतात की काळजी करू नका. मग युवराजचं लोकेशन ट्रेस होतं. पण युवराजला इकडे पकडलेलं असतं ते म्हणजे गुलाबने. जसे की मी आज सकाळी जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यात तुम्हाला सांगितलेलं होतं की गुलाबच युवराजची वाट लावणार आहे आणि खरंच तो वाट लावणार आहे. आता युवराजला कळलेलं असतं की ते 10 लाख रुपयांसाठी गुलाबने त्याच्यावरती जबरदस्ती केलेली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आता मात्र इकडे गुलाब त्याला दारू देतो प्यायला आणि म्हणतो, काय ओरिजिनल खांडेकर, रस्त्यावर आलात की हो तुम्ही, काय झालं नक्की. नाही, 10 लाख रुपये दे. युवराज म्हणतो, तुला कसा आकडा माहिती. तेव्हा तो म्हणतो की बापाची बदनामी केलीस ना तू, 10 लाख रुपये दे. तेव्हा युवराज म्हणतो, काय चाललंय तुझं हे सगळं, नाही आती करतोयस तू हे सगळं, मला कळत नाहीये का. तेव्हा त्याला इकडे हा सांगू लागतो की काही नाहीये, मला सगळं कळतंय, मला माहिती आहे काय होतंय ते. इकडे तारिणीला तोपर्यंत समजलेलं असतो युवराजचा पत्ता कुठं आहे ते. मग कमांडर आता युवराजकडे जायला निघालेले असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही तारिणीच्या मनात काळजी तर तेवढीच असते. कारण घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय ही गोष्ट तिला सहन होत नसते. इकडे स्पष्टपणे आता सांगितलं जातं, स्पष्टपणे गुलाब सांगतो की हे बघ, मला काय सांगायचं नाहीये, जे काय आहे ते तुला माहिती आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत. आणि मग गुलाब तिथून निघून जातो आणि त्याला सांगतो की एक पार्सल पोचव. कसे, मी काही तुला मालक बनवू शकणार नाही पण डिलिव्हरी बॉय बनवेल. आणि मग इकडून कमांडर येतो आणि पाठीमागूनच गुलाब आणि त्याचा माणूस निघून जातो. इकडे कमांडर गुलाबला म्हणतो, कमांडर युवराजला म्हणतो की बस गाडीत, हे बेवड्या, खरंच आती करतोयस तू हे सगळं, असं म्हणत कमांडर त्याला गाडीत बसवतो आणि गाडी घेऊन आता घराच्या जवळ जातो. त्याला गाडीतून उतरवत असतो. पण घराच्या जवळ जरी आलेलं असलं तरीही युवराज मात्र ऐकायला तयार नसतो. इकडे पद्मिनीला खूप राग आलेला असतो. ती कौशिकीकडे येते, कौशिकीला ओरडाओरडा करत असते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, माझ्या मुलाचा अपमान तुझ्यामुळे झालाय. निशीच्या डोक्यात असं असतं की काही सांगू शकत नाहीये, रागाच्या भरात जर त्याने जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर, असं म्हणत निशी वेगळाच गोंधळ घालत असते. आणि बाहेर कमांडरनी हॉर्न वाजवलेले असतात आणि कधी एकदा ह्या माणसाला आत सोडते असं त्याला झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे केदार म्हणतो की तारिणी टेन्शन घेऊ नकोस, मी चंपी करून देतो तुला,
असं म्हणत केदार तारिणीच्या डोक्याला चंपी करून देत असतो आणि तारिणी मात्र पाहतच राहते. खरं तर या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या पद्धतीने घडत असतात, पण या सगळ्यातून मार्ग काढत तारिणी आणि केदार युवराजची कशी वाट लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.